नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर इथे नवन्याचं आणि मनूचं ना आंबा खायचा कार्यक्रम चालू आहे. तर दोघेही खात आहेत आणि मी आज ना नवन्याचा शर्ट काढून बसवलं होतं खायला, कारण ते खूप कपडे खराब करते आणि हे जे डाग आहेत ना ते निघत नाही कपड्यावरचे. आणि तिचे बरेचसे जे शर्ट आहेत ना ते फेंट कलरचे आणलेले आहेत मी सध्या, तर ते फार खराब होतात. म्हणून तिला बोललो काही नाही होत, असं खात शर्ट काढून. आणि तिची जी पॅन्ट होती त्यावर मी एक कापड टाकून दिलं, म्हणजे पॅन्टवरही डाग पडणार नाही. आणि दोघीही मस्त असा आंबा एन्जॉय करत होतात. नवन्याला आंबा ना फारच आवडतो, त्यामुळे ती मागून मागून खाते, लक्षात ठेवून. तर इथे ना नवन्याने आईस्क्रीमवाले पहिले इथे म्हणू आहे माझ्याकडे. हां, आता दिदीला हो हो पण तिचे आईस्क्रीमवाले कपडे घातलेत. का घातलेस? म्हणून. आणि उभी राहा सरळ 1 मिनिट. तर तिची ही पॅन्ट आहे. मी ना हे DMartमधनं आणलं होतं, पण छान वाटलं होतं मला, म्हणून मी घेतलं. म्हटलं ठीक आहे, बाहेर जरी नाही घातलं ना तरी घरी घालेल. मग तिथून घेऊन आले, पण आमच्या काहीच लक्षात नाही आलं. नवन्या काय झालंय ग? तर तिची ही जी पॅन्ट आहे ना ही बघा, आणि आता मी दाखवते ही जोडी बघा. अगदी म्हणजे अगदी सेम आहे हे सगळं, काहीच फरक नाही. त्याच्यावरची प्रिंट, कलर सगळं सेम झालं आहे. तर तिथे झोळीजवळ जा बरं 1 मिनिट. आणि माझ्या हे ना अजिबात तिथे लक्षात नाही आलं, पण हे हिच्याच लक्षात आलं होतं. हो ना ग? मी ना स्वयंपाक करत होते म्हणून माझा अवतार असा आहे, पण मीच आवरलं आणि माझ्या ते लक्षात आलं की मला शेअर करायचं आहे की ते अगदी सेम दिसतंय. म्हणजे ते म्हणजे थोडंही माझ्या लक्षात नाही आलं की अरे असं घरात आहे काही. ती जेव्हा मी आले आणि तिला दाखवलं, बघ मी काय आणलं, ती म्हणते अरे जोळीसारखं आहे. मला तर आधी ती जोली म्हणते, तर मला कळलंच नाही म्हणजे काय. म्हणून तर लक्षात आलं अरे खरंच की हे मनूच्या ना जोळीला मॅच झाली. चलो, मी ना हिचं खायचं बनवलं, स्वयंपाक झालाय, मी हिला भरवून घेते मनूला. आणि माझा विचार चाललाय जर वेळ राहिला तर मी यांना खाली घेऊन जाईल, थोडंसं नवन्याला बरं वाटेल. हो ना? पार्किंगला जायचं का जरा वेळ खेळायला? बापरे किती केस ओढले तिचे, खूप डॅमेज झाली ही पोरगी. सर चल चल उठ उठ उठ. तर मी सगळं आवरलं, मनूला खायला घालून घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो पार्किंगमध्ये. खरं तर नवन्यासाठी चाललो होतो, कारण तिला आवडतं खाली सायकल वगैरे खेळायला. म्हटलं चला तर वेळ आहे तर जाऊया ती घेऊन. तर खाली गेल्यावर नवन्या तिची मस्त अशी सायकल खेळत होती आणि मी आणि मनू थोडंसं फिरत होतो. आणि मी साधारण 7 वाजता गेलो असेल खाली, आणि 7:30 वाजता यांचे पप्पा आले, नवन्याचे आणि मनूचे. तर नवन्याची घाई चालू होती की मला घ्या म्हणून. आणि त्यांना खूप घाम आला होता, त्यामुळे ते घेत नव्हते. पण पोरी ऐकतील त्या पोरी कसल्या. शेवटी मनू तर गेली पप्पाकडे. नवन्याचंही चाललं होतं पप्पा मला घ्या ना, पप्पा मला घ्या ना. ते बोलले अरे मला खूप घाम आलेला आहे, तू माझ्याकडे येणार पण नाही. मग तसं करून थोडंसं नादी लावलं, घरी गेलो, जेवण वगैरे केलं. आणि संध्याकाळी आम्ही रोजसारखं एक घडीवर चक्कर मारून आलो. आणि केळी संपली होती घरातली, तर तीही घेऊन आलो थोडीशी. आणि इथे नवन्याचं चालू होतं, तिला खायची होती आईस्क्रीम जी काल आणलेली. आणि तिचं बराच वेळचं चालू होतं, पण तिला बोललं ती बाहेर जाऊन येऊयात आणि मग खाऊयात. तर ती आईस्क्रीम म्हटली की अगदी खुश असते. आणि आम्ही बाहेर चक्कर मारायला यासाठी जातो की घरात प्रचंड गरम होतं. थोडंसं गाडीवर फिरलं ना की खूप म्हणजे खूप जास्ती बरं वाटतं. नाही तर सध्याची गरमी खूपच वेगळी आहे, अक्षरशः घरात बसवतच नाही आहे. तर इथे आईस्क्रीमसाठी नवन्या खुश होती. ती सांगत होती की आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहे, तुम्हाला काल दाखवली आहे ना. तर तिचं आपलं एकटीचं आईस्क्रीम चालू होतं ना, आमच्या इतर गोष्टी चालू होत्या. तर घरी आले सगळ्यात पहिल्यांदा जी बनाना घेऊन आले होते ते म्हटलं काढून ठेवावे, नाही तर बऱ्याचशा वेळेस मी अशीच पिशवीत राहतात माझ्याकडनं, रात्रीच आणतो आम्ही. आणि ते सकाळी ना बरेचसे काळे होतात, मग ते पहिले मी काढून घेतले. आणि त्यानंतर या दोघांना आईस्क्रीम देणार होते. म्हटलं चला आज मीही खाणार, कारण ही माझी ना खूप फेवरेट आईस्क्रीम आहे, चॉको चिप्सवाली. मी कुठली आईस्क्रीम नाही खात, पण ही मला फार आवडते. बाकीच्या इतर खाल्ल्या तर अगदी थोड्याशा, पण मला ही जर दिली ना मी अख्खा फॅमिली पॅक एका टायमिंगला खाऊ शकते. तर या दोघांनाही मी आईस्क्रीम दिली. आणि हे मला विचारत होते की तुझ्या इथे गालाला काय झालं. त्यांना म्हटलं अहो ते ड्राय झालं होतं ना मध्ये माझं,
तेव्हा मी खाजवलं होतं तर त्याचे ना 1 पडलेत आणि आईस्क्रीम खाणार होते. तर हे बोलले तू कालही खाल्ली ना? म्हटलं काल नाही खाल्ली मी, आजच खाते. आणि मला खूप खूप मस्त वाटली ती आईस्क्रीम खाऊन, कारण मला खूप आवडते, खूप म्हणजे खूप. यांनाही ही आवडत नाही, पण आता माझ्यामुळे त्यांनाही आवडायला लागली. चला तर मग माझी जी आईस्क्रीम आहे ती थोडीशी खाते. आधी म्हटलं होतं 1 चमचा खाईल, पण तेवढ्यावर तर माझं काही भागणार नाही. चला मी एक खाऊन घेते आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.